उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची मध्यरात्री बैठक झालेली आहे। ठाण्यातल्या युती आणि जागा वाटपासाठी तब्बल 5 तास ही मॅरेथॉन चर्चा चाललेली आहे। एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत ही चर्चा रंगलेली होती। तर या बैठकीमध्ये शिंदे, चव्हाणांसह राहुल शेवाळे, नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते। आज पहाटे तब्बल 4 वाजेपर्यंत ही मॅरेथॉन चर्चा ही रंगलेली होती। ठाण्यातील महापालिकेच्या अनुषंगाने ही बैठक झालेली होती। पुढची बातमी पाहूयात। नुकत्याच पार पडलेल्या नगरसेवक निवडणुकीचे सविस्तर निकाल हे आयोगाकडून जाहीर करण्यात आलेत। यात भाजपचे सर्वाधिक 2431 नगरसेवक विजयी झालेत। ही निवडणूक नगरसेवकांच्या 6851 जागांसाठी झालेली होती। तर शिंदेंच्या शिवसेनेचे 1025 नगरसेवक हे विजयी झालेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 966 नगरसेवक जिंकलेले आहेत। तर काँग्रेसचे 824 नगरसेवक हे विजयी झालेत। शरद पवार गटाचे 256 तर ठाकरे सेनेचे 244 नगरसेवक विजयी झालेत। अपक्ष आणि इतर पक्षाचे 1105 नगरसेवक हे जिंकलेले आहेत। तर निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा। पुणे महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं निश्चित झालं, तशी माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगतापांनी दिली आहे। तर 25 किंवा 26 तारखेला आघाडीची घोषणा होणार असल्याचंही ते म्हणाले। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी राजीनामास्त्र उपसलंय। पुरोगामी कार्यकर्त्यांना संधी मिळणार नसेल तर मी बाजूला होतो, असं स्पष्टपणे प्रशांत जगताप म्हणालेत। तर प्रशांत जगताप राजीनामा देणार ही माहिती मीडियाकडूनच मिळाली, माझ्याकडे काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। तर प्रशांत जगतापांचा राजीनामा आपल्याकडे आला नाही, आम्ही त्यांची समजूत काढू, असं स्पष्टीकरण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिले। राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे। तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही, मी मीडियातूनच ऐकते। हा पहिला मुद्दा। दुसरा की आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत, त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार। प्रशांत जगताप कालही मला भेटले होते, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। अजूनपर्यंत माझ्याकडे राजीनामा आलेला नाही। त्यांचं मत आता शेवटी असं आहे, आघाडी करावी का नाही करावी याच्यामध्ये मतांतर असू शकतं। एखाद्याच्या मताच्या असलेल्या चर्चेनुसार निर्णय होत नसतो। पक्षाच्या बहुतेक अशा प्रकारच्या सदस्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांची नाराजगी आहे। अजून मला राजीनामा आलेला नाही, आल्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आम्ही प्रयत्न करू। मला वाटतं की आपल्याला आता या असलेल्या कार्यकर्त्यांना 8-9 वर्षानंतर ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला संधी मिळत असेल तर तिथं त्या कार्यकर्त्यासाठी मागे पुढे सरकण्याची इच्छा प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे, त्याप्रमाणे त्यांनी पण करावं अशी माझी अपेक्षा। दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येणार अशा चर्चा सध्या माध्यमातून सुरू आहेत। अजित पवारांनी याबद्दल 26 डिसेंबरला कळवू असं सांगितल्यानंतर अजित पवारांचे निष्ठावंत नेते प्रशांत जगतापांनी नाराजी व्यक्त केली आहे। मात्र अमोल मिटकरींनी एक्सपोस्ट करत जगतापांवरती टीका केली आहे। पुण्यामध्ये शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोर कमिटी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयानं चांगलाच जुलाब लागलाय। खरंच पुण्यामध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वतःचा एखादा पक्ष काढ की बाबा, अशी टीका करणारी पोस्ट ही मिटकरींनी केली आहे। अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची काल बैठक पार पडली। फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होती। राज्यात महायुती म्हणून कुठे कुठे लढू शकतो या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। तर या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते।
पुण्यातील गँगवॉरवरून आता पुणे महापालिकेमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. पुण्यातील कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरच्या घरातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गुंड गणेश कोमकर यांची पत्नी कल्याणी कोमकरनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुलाखत दिली आहे. कल्याणी कोमकर या शिवसेनेकडून लढण्याची इच्छुक आहेत. 11 तारखेला शिवसेना भवनमध्ये जाऊन कल्याणीनं मुलाखत दिली आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगण्याची शक्यता आहे. आंदेकर कुटुंबियांना त्यांच्या ज्या 2 महिला आहेत ते पोलीस तपासामध्ये पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट पाठवलेत कोर्टामध्ये त्याच्यामध्ये या दोघींचा काहीही रोल नाही. यांनी फक्त बंडू आंदेकरांच्या घरामध्ये कट रचला एवढाच फक्त त्यांचा रोल आहे. आणि याबाबत कोर्टाने पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्ही अपराध लोकांना या गुन्ह्यामध्ये गोवू नका. राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या जागा वाटप आणि प्रचाराच्या लगबगीत आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं आपली स्टार प्रचारकांची यादी ही जाहीर केली आहे. यामध्ये रेवंत रेड्डी, वर्षा गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या 40 दिग्गज नेत्यांचा सहभाग आहे. कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या भेटीनंतर पारकर शिवसेनेमध्ये जाणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांना आमदार निलेश राणे यांचा पाठिंबाही मिळाला होता. त्यामुळे पारकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयामध्ये 2 तास झालेल्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा हा सुटू शकला नाही. पण येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये जागा वाटप निश्चित होईल असा विश्वास आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे. जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू आहेत तर येणाऱ्या 2 दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होईल. शिवसेना आमदार राजेश मोरेंचा दावा आहे. मीरा भाईंदरमध्ये मतदार यादीत मोठी अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात येतोय. या आरोपांची गंभीर दखल घेत मंत्री प्रताप सरनाईकांनी चौकशीचे निर्देश दिले. या संदर्भामध्ये मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांना त्यांनी लेखी पत्रही पाठवलंय. मतदार याद्या तयार करताना काही राजकीय पक्षांचे नेते सलग 2 दिवस रात्री उशिरापर्यंत महापालिका कार्यालयामध्ये थांबून अनधिकृत आणि संशयास्पद बदल करत असल्याची तक्रार ही पत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे. जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं माजी मंत्री रावसाहेब दानवेंची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. जालन्यामध्ये भाजप आणि सेना युतीची बोलणी ही पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे. अशातच आता दानवेंच्या नियुक्तीनं युतीसह जागा वाटपाचा प्रश्न हा मार्गी लागणार असल्याचं बोललं जात आहे. सांगलीच्या उरुण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या पॅनलनं विजय मिळवल्यानंतर शहर आणि राजाराम बापू कारखाना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवरती जयंत पाटलांचं "सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही" आणि हे वाक्य मोठ्या अक्षरामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. ईश्वरपूरमध्ये भाजपकडून जयंत पाटलांचा पराभव करण्याचे मोठे प्रयत्न झाले, मात्र त्यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आणि त्यानंतर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाविकास आघाडी लढण्याची तयारी आहे, तशी बोलणी सुद्धा तयार असल्याची माहिती महेश तपास यांनी दिलेली आहे. तर महायुती एकत्र लढली तरी तेच एकमेकांचा पराभव करतील अशीही टीका तपास यांनी केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची कल्याण महानगरपालिकेसाठी मुलाखत सुरू आहे. साधारण 40 इंटरव्ह्यू आतापर्यंत झालेले आहेत. अजून 40-45 इंटरव्ह्यू बाकी आहेत. महाविकास आघाडीचा महापौर जसं 2005 मध्ये एक परिवर्तन कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये घडलं, तसं एक परिवर्तन यंदा आम्हाला 2025 मध्ये घडवायचं आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया ही सुरू झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सर्व निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये सुरुवात झालेली असून यासाठी 7 निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गोंदियामध्ये काँग्रेसचे उमेदवार शकील मंसूरी यांनी मतमोजणी प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय. प्रभाग क्रमांक 11 मधील बूथ क्रमांक 6 मध्ये 733 मतदान झालं होतं. मात्र मतमोजणीनंतर हा आकडा 773 असल्याचा दावा शकील मंसूरी यांनी केलाय. त्यामुळे अधिकचे मतदार कुठून आले असा सवाल मंसूरी यांनी उपस्थित केलाय. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते शकील मंसूरी केवळ 32 मतांनी पराभूत झाले. त्यामुळे मतमोजणीतील हा फरक पराभवाचं कारण असल्याचा आरोप हा त्यांनी केलाय. उस बूथ नंबर 6 में 733 वोट मिला है, उसका बाकायदा हमारे पास प्रूफ है. जिस दिन 21 तारीख को काउंटिंग चालू हुई उसमें वहाँ पर 40 वोट बढ़ा करके वहाँ पर उन्होंने जो दिया है, बाकायदा एसडीओ साहब ने हमको सर्टिफाइड कापी दिया उसकी भी, यानी दोनों कापी दी उन्होंने 773 वोट की दी है. इसमें बहुत बड़ा घापा हुआ है. भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील एका मतदान केंद्रावरती उमेदवाराचं नाव गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी 7 कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर आता निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान ईव्हीएम मशीनवरती नाव नसल्यामुळे इतर उमेदवारांना सर्व मतं गेले असा आरोप हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार करुणा राऊत यांनी केला आहे. जळगावातील भुसावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील उमेदवार गायत्री भंगाळे यांनी संजय सावकार यांच्या पत्नीचा पराभव करत नगराध्यक्षपदी विजय मिळवला. त्यानंतर भंगाळे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आणि यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गायत्री भंगाळे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवत हा विजय मिळवला. त्यामुळे त्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय हा ठरलेल्या होत्या. गेल्या 30 वर्ष जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नगरपालिकेवरती मंत्री गुलाबराव पाटलांची घट्ट पकड होती. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीलाताई चौधरी मोठ्या मताधिक्यानं निवडून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाले किल्ल्यामध्ये म्हणजेच धरणगावमध्ये नगराध्यक्ष पदावरती लीलाताई चौधरी या 2300हून अधिक मतांनी निवडून आलेल्या आहेत आणि खरं तर हा गुलाबराव पाटलांसाठी मोठा धक्का मानला जातो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती स्वतः लीलाताई आपल्यासोबत आहेत. ताई, पहिली प्रतिक्रिया काय? मोठ्या मताधिक्याने तुम्ही या ठिकाणी निवडून आलेला आहात. जनतेने विश्वास दाखवला आहे. धनशक्ती विरोधात जनशक्ती माझ्या पाठीमागे होती म्हणून माझा विजय झाला आहे. माझे सहकारी जरी कमी आले, हारजीत चालू राहते. एकदा पहिले मी सुद्धा नगराध्यक्षपद हारले होते आणि पुष्पाताई निवडून आल्या होत्या. तर आज माझा विजय झाला आहे. पण माझ्या विजयापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा खूप मोठा विजय झाला. तुम्हाला असं वाटलं होतं आपला विजय होईल म्हणून? हो, मला जनतेवर भरोसा होता. कारण लोकांनी पैसा पाहिला नाही, माणुसकी नातं टिकलं आहे आज मी धरणगावात, हे आम्हाला आज आढळून आलं. चंद्रशेखर नवे, ABP माझा, जळगाव. सांगलीतील महापालिका निवडणुकांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या उपस्थितीमध्ये 121 जणांच्या मुलाखती पार पडल्या. कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघता सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार द्यावे लागतील असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर अजित पवारांचे राष्ट्रवादी निवडणूक स्वबळावरती लढवणार की युती करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोलापुरात महानगरपालिकेसाठी तृतीयपंथी समुदायातील अबोली मंजेली हिनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महापालिकेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी अबोली अक्का यांनी मुलाखत दिली आहे आणि यावेळी त्यांनी गळ्यामध्ये तब्बल 75 तोळे सोनं घालून सहकाऱ्यांना सोबत घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. सोलापुरातील प्रभाग 9 मधून अबोली अक्का हिनं इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. समाजाच्या समस्या यापूर्वी कोणीच सोडवलेल्या नाहीत, अजित पवारच न्याय देऊ शकतात असं म्हणत राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा असल्याचं अबोले यांनी व्यक्त केलंय. मी कुठं महाराष्ट्रामध्ये मला कुठं बी उभार करू दे, मी उभारायला तयार आहे, मी लढायला तयार आहे, मी इच्छुक आहे. राष्ट्रवादी अजितदादा काम भरपूर केलेलं आहे, लाडकी बहीण त्यांनीच केलेलं आहे. अजितदादा भरपूर कामं केलेत, शेताचं कामं केलेत, रोजगारीचं कामं केलेत,
तांबरचं कामं केलेत, अजितदादा 1 नंबर काम केलेत म्हणून अजितदादा पक्षामध्येच आज आलो मी. सांगलीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी इच्छुक उमेदवारांना शक्ती प्रदर्शन करणं चांगलंच महागात पडलंय. उमेदवारी मिळावी याकरता मुलाखती देण्यासाठी जाणाऱ्या उमेदवारांनी सांगलीतील विनापरवानगी रॅली काढली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू असताना नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय. या प्रकरणी 15 ते 20 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या इच्छुक उमेदवारांनी रॅलीसाठी परवानगी नसताना जमावबंदीचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली शहर पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 22/12/25 रोजी 12:20 वाजताचे सुमारास गारपीट चौक येथे वसीम नायकुडी व इतर यांनी आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणतीही परवानगी न घेता माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने PSI माने यांचे तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू असून कोणीही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणार नाही, अन्यथा त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांनी CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याची शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून चांगलीच कानउघडणी केली. शेतकऱ्यांनी CCI केंद्रावरती कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र ऐनवेळी स्लॉट बुकिंग झालेली नोंदणी ही रद्द झाल्यानं या शेतकऱ्यांनी आमदार अर्जुन खोतकरांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आमदार अर्जुन खोतकरांनी फोनवरून त्या कर्मचाऱ्याला चांगलंच झापलं आणि कापूस खरेदी करून घेण्याच्या सूचना केल्या. भिवंडीत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला न बोलावल्यामुळे आता एक नवीन वाद निर्माण झालाय. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे विचार वेगवेगळ्या दिशेने जात असल्यामुळे आता स्वबळावरती लढवण्याचा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेण्यात आलाय. जर युती झाली समविचारी पक्षाची तर सर्वांना फायदा होईल, चांगले नगरसेवक निवडून येतील. परंतु राष्ट्रवादी स्वबळाची सुद्धा तयारी ठेवते. या ठिकाणी अनेक माजी नगरसेवक आमच्या पक्षातून लढण्याची इच्छा व्यक्त करतायत. त्यांना आम्ही लवकरच आमच्या पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांना देखील उमेदवारी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये ऐन महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव राहुल दिवे यांच्यासह माजी नगरसेवक आशा तडवी यांनी राजीनामा दिलाय. मनसेसह इतर पक्षांसोबत आघाडी करण्याची इच्छा होती. मात्र पक्षानं परवानगी नाकारल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे राजीनामा दिल्याचं राहुल दिवेंनी स्पष्ट केलंय. तर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार भाजप किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया ही दिवेंनी दिली आहे. पक्षांनी स्वातंत्र्य द्यायचं नाकारलं आणि आज अशी परिस्थिती आहे की आमचे अनेक कार्यकर्ते मंडळी म्हणत होते की काँग्रेस पक्षामध्ये मग आपण जर राहायचं असेल आणि जर आपलं ऐकणार नसतील, आमच्या मताप्रमाणे जर महाविकास आघाडी होणार नसेल तर आपल्याला ह्या ठिकाणी थांबलं पाहिजे. सगळ्या कारणामुळं नेत्यांच्या ह्या निर्णयामुळे आज मला राजीनामा द्यावा लागत आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना त्यांच्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती देत आरोप निश्चित केलेत. तसंच गुन्हे आपल्याला मान्य आहेत का असा सवाल देखील आरोपींना केला. यावरती उत्तर देताना वाल्मिक कराडसह इतर आरोपींनी आरोप हे मान्य नसल्याचं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरती 8 जानेवारीला पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याची प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. डी फॉर डिले आणि डिरेल, उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते. त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी, यापुढे जी 9 तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल. त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.